उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं मस्त असं कोकम आगळ आणि त्यापासून आपण इथे कोकम सरबत असं तयार केलेलं आहे. इथे आपण हे कोकम आगळ तयार करताना कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा वापर केला नाही, तरी देखील हे आपलं कोकम आगळ 2 महिने फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं आणि त्यापासून आपण पाहिजे तेव्हा सरबत छान असा तयार करू शकतो. त्यासाठी इथे मी 1 कप इतके ताजे कोकम घेतलेले आहेत. कोकम निवडताना असे ताजे हातावर थोडेसे चोळून बघायचे. त्याचा जर थोडासा लालसर रंग लागत असेल हाताला, तर याचा अर्थ हे ताजे कोकम आहेत. जर जास्त प्रमाणात कोकमाचा कलर लागत असेल, तर त्यावर कोणत्यातरी कलरचा वापर केला आहे असे समजून जायचे. कोकम निवडताना अगदी ताजे असेच आपल्याला इथे कोकम निवडून घ्यायचे आहेत. इथे मी हे जे सर्व कोकम आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि याच कपाने 1.5 कप इतकं मी उकळतं गरम पाणी इथे केलेलं आहे. आणि आता हे जे 1.5 कप पाणी आहे ते 1.5 कप गरम पाणी आता आपण या कोकमामध्ये टाकून घेणार आहोत. आता हे पाणी टाकल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि एक 15 ते 20 मिनटं छान असे हे कोकम आपण इथे भिजून देणार आहोत. इथे 15 ते 20 मिनटं आपण हे मस्त असे कोकम भिजले आहेत. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की 15 ते 20 मिनिटांनंतर आपले जे हे कोकम आहेत ते छान असे मऊ झालेले आहेत. आता आपण हे सर्व कोकम इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. इथे सर्व कोकम मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि आता आपण हे जाडसर भरड असे हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता की हे सर्व कोकम मी मिक्सरला जाडसर वाटून घेतले आणि आता आपण ज्या कढईमध्ये हे आगळ शिजवणार आहोत त्याच कढईमध्ये मी एका चाळणीवर हे सर्व कोकमाचा रस गाळून घेतलेला आहे. इथे या पद्धतीने चमच्याने दाबून यातील सर्व रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला छान असं हे कोकम आगळ मिळतं. इथे मी चमच्याने या पद्धतीने दाबून दाबून यातील कोकमातील सर्व रस मी काढून घेतलेला आहे. इथे मी हे सर्व रस काढून घेतला आणि आता आपण ही जी कढई आहे ती गॅसवर ठेवणार आहोत. आता या एवढ्या मिश्रणासाठी इथे मी 1 कप इतकी साखर घेतलेली आहे. इथे आपण रोजच्या वापरातीलच साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे असेल तर खडी साखरेचा वापर देखील करू शकता. इथे आपल्याला हे कोकम आगळ तयार करण्यासाठी नॉनस्टिक किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे. कोकम आंबट असते आणि आंबट पदार्थाची रिॲक्शन ही कोणत्याही धातूच्या पदार्थावर होते. त्यामुळे लोखंड, बीड या अशा कोणत्याही धातूचा वापर कोकम आगळ तयार करताना करायचा नाही. इथे स्टील किंवा नॉनस्टिकचाच वापर आपल्याला करायचा आहे. इथे साखर आपण सुरुवातीला 1-2 मिनटं गॅस मोठा ठेवून वितळून घेतली. त्यानंतर गॅस इथे मी मीडियम केला आणि आता आपण हे कोकम 8 ते 9 मिनटं कोकम आगळ शिजवून घेणार आहोत. हे कोकम आगळ एकदा तयार करून ठेवले की 2 महिने आरामशीर फ्रीजमध्ये टिकते आणि यापासून आपण केव्हाही सरबत करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता की मी मस्त असं साखर यामध्ये वितळून घेतलेली आहे. आता एक 7-8 मिनटं आणखीन हे आपण कोकम आगळ शिजवून घेणार आहोत. कोकम हे पित्तशामक आहे, त्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास वगैरे होत नाही. इथे हे कोकम सरबत आपण हे बनवलं आहे. इथे ह्या कोकमाच्या रसा जो काढला आहे त्यामध्ये फक्त मीठ टाकून आपण एक 5-6 मिनटं शिजवलं की आपण यापासून माशांना लावण्यासाठी वगैरे कोकम आगळ देखील तयार करून ठेवू शकतो. इथे तुम्ही बघू शकता की 8-9 मिनिटांनंतर छान असं आपलं हे कोकम आगळ तयार झालं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. तुम्ही आवडत असेल तर यामध्ये अर्धा चमचा चवीसाठी चाट मसाला देखील टाकू शकता. आता आणखीन 1 मिनिटभर हे मी कोकम आगळ छान असं शिजवून घेतलेलं आहे. टोटल इथे मी 8 ते 9 मिनटं हे कोकम आगळ शिजवून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की अगदी मधाप्रमाणे चिकट असं आपलं हे कोकम आगळ आपलं छान तयार झालेलं आहे.
आता हे कोकम आगळ आपण एका गाळणीने गाळून घेणार आहोत, जेणेकरून कोकमाचे काही लहान तुकडे वगैरे असतील ते गाळणीवर राहतील आणि सरबत पिताना ते आपल्या तोंडात येणार नाहीत. त्यासाठी इथे मी एका गाळणीवर हे कोकम आगळ छान असं गाळून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की गाळणीवर मस्त असं हे कोकम आगळ आपलं गाळून घेतल्याच्या नंतर काही छोटे छोटे कण या कोकमाचे आपल्याला गाळणीवर शिल्लक राहिलेले दिसतात. त्यामुळे आपल्याला छान असं कोकम आगळ इथे आपल्याला सरबतासाठी मिळतं. इथे मस्त असं आपलं हे कोकम आगळ तयार झालेलं आहे. इथे आपण हे कोकम आगळ छान तासभर तरी थंड करून घेणार आहोत. इथे मी हे तासभर थंड करून घेतल्यानंतर इथे मी 2-3 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे. त्यासाठी इथे मी एक पळी भरून इतकं सिरप यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही एका ग्लाससाठी 2 चमचे छोटे इतकं कोकम सिरप वापरू शकता. इथे मी एक पळी इतकं सिरप यामध्ये टाकून घेतलं आणि इथे तुम्ही फ्रीजमधलं किंवा माठातलं कोणतं देखील पाणी सरबत करण्यासाठी वापरू शकता. इथे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये मी बर्फाचे खडे टाकलेले आहेत. त्यामुळे छान थंड असा आपला हा सरबत तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता की आपल्या सरबताला रंग किती छान आलेला आहे आणि चवीला देखील अप्रतिम असे हे आपले कोकमाचे सरबत तयार होते. इथे पित्तशामक असे हे उन्हाळ्यासाठी खास कोकमचे सरबत आपण तयार केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे आपले छान असे हे कोकमाचे आगळ आणि त्यापासून हे सरबत आपण तयार केलेले आहे.